मित्रांनो, तर गेल्या काही महिन्या अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या पवनार गावातल्या नदीचा. तर इथे म्हणजे पवनारच्या नदीवर जे नंदीखेडा आहे तिथे म्हणजे काही डेव्हलप नव्हतं. तर आज असा विषय झाला आहे की ते एवढं काही डेव्हलप केलं आहे यांनी आणि एवढं तातडीने काम चालू केलेलं आहे की तुम्ही हे काम बघू शकता. कारण इथे खूप वर्षा अगोदर इथे गांजा आणि सिगरेटचं वगैरे जे काही अन्य नशेचं इथे सेवन होत होता. आता हे बघू शकता. इथेच गांजा आणि याचं सेवन होत होतं आणि आता हे बघू शकता आता किती क्लीन झालं आणि किती छान वाटते. हे बघू शकता. इथला मी स्क्रीनशॉट तुम्हाला देणारच आता, कारण इथे जे आहे इथे खूप काही म्हणजे हे काढून ठेवली होती इथे काळ्या कोळशानी आणि इथे म्हणजे खूप गंदगी होती. आणि आता हे बघू शकता की इथे किती छान डेव्हलप केली आहे. आता हे झाडं वगैरे जे आणले आहे, तर हे जे झाडं आहे तर आता हे लावणार आहे इथे आणि लावणं चालूच आहे. म्हणण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की जर काम जर कोणतं हाती घेतलं आणि जर त्या कामाला जर सुरुवात केली तर लवकर डेव्हलप होऊन जाते काही पण गोष्टी. आणि हेच ती जागा आहे की इथे खूप सारी घास होते अगोदर, आता ते पण इथे क्लीन केली आहे बघा. हे बघू शकता तिथे लाईट पण लागलेली आहे आणि हे लाईट जे आहे ते इथे आता संध्याकाळी चालू होतात आणि सकाळीच बंद होत असतात लाईट. फक्त एक गोष्ट फक्त इथे व्हायची राहिली आणखी, की ते म्हणजे स्टाईल. कारण इथे जो नदीला जो पूर येत असते पवनार गावामध्ये धाम नदीला, तर त्यामुळे जे पाणी जाण्यासाठी जी जागा आहे ते तिकडून न जाता ते पाणी इकडे येत असतं आणि त्या फोर्सने इकडे ह्या ज्या स्टाईल वगैरे जे आहे ह्या पूर्ण उघडल्या गेलेल्या आहे. ह्या स्टाईलला हे बघू शकता. आणि यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे. कारण नुकसान होण्याचं कारण म्हणजे असं आहे की यांनी त्या गोष्टीकडे आधी लक्ष दिलं नव्हतं. एक फरवरी महिन्यामध्ये एक व्हिडिओ टाकला होता यांच्यासाठी की या नदीची साफसफाई नव्हती बिलकुल आणि इथे खूप कचरा होत होता आणि इथे गांजा वगैरे जे काही सेवन होत होतं. आणि आता त्या गोष्टीकडे यांनी पूर्ण लक्ष देऊन हे काम पूर्ण प्रॉपरपणे केलेलं आहे. आणि हा तो रिझल्ट आहे. बिफोर आफ्टर तुम्हाला मी व्हिडिओ देणारच आहे, मी जुना पण व्हिडिओ देणारच आहे, तरी तुम्ही बघू शकता. आणि हे बघू शकता पवनार गावामधले जे बाथरूम जे आहे हे पूर्ण आता क्लीन झालेलं आहे आणि हे चालू पण झालेले आहे. जे बाहेरून येणारे जे पर्यटक आहे त्यांच्यासाठी हे जे बाथरूम वगैरे जे आहे पूर्ण सुरू झालेले आहे. तर आता पवनारमध्ये आले तर बाहेर गंदगी न करता इथे तुम्ही यूज करू शकता हे बाथरूम वगैरे जे आहे ते. झालं पूर्ण डेव्हलप. याला म्हणते प्रगती गावाची, गावाचा विकास. आणि हे नदी समोरची हे बघा आता किती मस्त वाटते.
आणि जिथे कधी लाईट लागत नव्हती तिथे लाईट सुद्धा लागल्या. सोलर लावले होते. आता सोलरचा पण चांगला वापर होत आहे. स्ट्रीट लाईट पण चांगली चालू होत आहे आणि ते पेंटिंग पण झाली. आणि खऱ्या गोष्टीने जर म्हटलं तर हाच आपल्या गावाचा विकास आहे. आता आम्ही गर्वानं पण सांगू शकतो की पवनार हे आमचं गाव आहे. आणि हाच तो दरवाजा होता की आम्ही जो व्हिडिओ बनवून टाकला होता, इथे कुलूप लावून होतं. तर हा दरवाजा पण खुल्ला आहे हवाला आणि इथे पण नवीन दरवाजा लागलेला आहे. तर आता सांगा की पवनारच्या नदीबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं जे बंटी नगराळे ऑफिशियल जे ब्लॉग चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक फॉलो करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.